आज 3 एप्रिल तारखेला अमरावती ग्रामीण पोलीस युनिट मधला चादलूर बाजार पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार अभिजित तायडे जे चुलत भाऊ आहे आमदार श्री प्रवीण तायडे यांचे त्यांच्या तक्रारावरून आम्ही गुन्हा दाखल केलेली आहे. आरोपी क्रमांक 1 बच्चू कडू श्री बच्चू कडू जे माजी आमदार आहे अचलपूर चे आणि अक्युज्ड नंबर 3 गोलू मौरे आणि अक्युज्ड नंबर 2 गोलू मौरे आणि अक्युज्ड नंबर 3 जे अनोळखी इसम आहे. ते एफ आय आर ची जे कारण आहे की हे तिन्ही आरोपींनी मिळून कंप्लेनंट अभिजित तायडे आणि त्यांचे चुलत भाऊ श्री प्रवीण तायडे त्यांना मर्डर करण्याच्या उद्देशाने ते क्रिमिनल कॉन्स्पिरसी करत आहे म्हणून त्यांच्याकडे म्हणजे कंप्लेनंटकडे एक ऑडिओ रेकॉर्डिंग आहे असा कंप्लेंट आमच्या समोर आला. ते ऑडिओ रेकॉर्डिंग जे आहे आमच्याकडे आता पेनड्राईव्ह मध्ये आहे. पण कंप्लेनंटने असं सांगितलं की हे पूर्ण जे कन्व्हर्सेशन जे आहे ते एक मोबाईल डिव्हाइसला रेकॉर्डिंग केलेली आहे. तर तपासात आम्ही ते मोबाईल डिव्हाइस जे आहे ज्यामधलं हे रेकॉर्डिंग आहे ते आम्ही जप्त करणार आणि नंतर फॉरेन्सिक एक्झामिनेशन साठी आम्ही पाठवणार फॉर टेक्निकल अँड फॉरेन्सिक अनालिसिस. आणि जे सेक्शन्स आहे दॅट आर 55, 58 अँड 61 BNS जे नॉन बेलेबल सेक्शन्स आहे आणि मॅक्झिमम पनिशमेंट जे आहे 7 साल 7 इयर्सची आहे. तर आता अरेस्ट ची जे विषय आहे आम्ही बघणार आणि जेव्हा आमच्याकडे सफिशियंट एव्हिडन्स ची पुरावा सारखा येणार आणि गरज पडली इंटरोगेशन मध्ये किंवा इतर तपासात आणि इतर एव्हिडन्स या इतर आरोपी असं काही निष्पन्न झाला तर वी आर कीपिंग द ऑप्शन ऑफ अरेस्ट ओपन. काय झालं, डिसेंबर महिन्यातली जरी रेकॉर्डिंग असली तरी अधिवेशन चा काळ आणि नगर परिषदेचा इलेक्शनचा काळ होता. त्याच्यानंतर त्याच्यानंतरचा काळ आहे. काही कामाची व्यस्तता आणि मुंबईचे दौरे असो, मतदारसंघाचे दौरे असो, की माझ्यापर्यंत ती उशिरा पोहोचली जरी असली तरी या धकाधकीच्या याच्या काळात माझ्यापर्यंत उशिरा जरी पोहोचलेली असली तरी मला माझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर आणि त्याची शहानिशा केल्यानंतर मी सन्माननीय सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस यांच्याकडे सुपूर्द करून त्याची शहानिशा केली आणि त्यांनी त्या प्रकारचा गुन्हा दाखल केला. नेमकं हा व्हिडिओ म्हणजे ही ऑडिओ टेप कोण रेकॉर्ड केली, कोण आहे ती व्यक्ती? नाही, ते कोण आहे काय आहे हे तुम्हाला मी तसं काही सांगू शकत नाही, कारण त्याचं नाव गुप्त आहे. आता त्याला मला समजलं की त्याला धमक्या सुद्धा सुरू झालेल्या आहेत की तुला जीवानीशी मारतो, तुला संपून टाकतो किंवा तुला आत्महत्येस प्रवृत्त करतो, तू अशा प्रकारच्या धमक्या, तू माझ्याकडून बोल आता, अशा प्रकारच्या धमक्या त्यांच्याकडून आलेल्या आहे. अशा प्रकारचं मला आत्ताच तुम्ही उपस्थित असतानाच फोन आलेला आहे. त्याच्यामुळं मी ते नाव सांगू शकत नाही. तुमच्याकडे रेकॉर्डिंग कधी पोहोचला? माझ्याकडे जवळपास 8 दिवसाआधी पोचलेली आहे. परंतु जो मूळ ज्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलेली आहे तो मोबाईल यायला वेळ लागला. जवळपास 10-12 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्यानंतर मला मोबाईल हा या 2-4 दिवसात आलेला आहे. पण त्याची शहानिशा पडताळणी केल्यानंतर मग त्याच्यावरती मी पुढे गेलेलो आहे. माझी भूमिका हीच आहे की मी माझं काम करत राहणार आणि काम करत असताना मला अशा प्रकारच्या अडचणी ज्या येत आहे त्या अडचणी हेच निर्माण करत आहे, व्यत्यय आणत आहे. मी जे विकासाचं काम करतोय, जनतेचे कामं करतोय आणि विकास निधी खेचून आणण्याचा प्रयत्न करतोय, जे 20 वर्षात यांनी करण्याचा प्रयत्न न केल्यामुळं, जसं राजुरा प्रकल्प असो, बोर्डीनाळा प्रकल्प असो, वासनी प्रकल्पाच्या बाबतीत मी निर्णायक सन्माननीय मुख्यमंत्री महोदय असो, सन्माननीय गिरीजी महाजन असो, सन्माननीय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असो, यांच्या माध्यमातून मी निधी या प्रकल्पांसाठी, भूमी अधिग्रहणासाठी असो, पुनर्वसनासाठी असो,
या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतायत. ते त्यांच्या जिव्हारी लागतंय असं मला वाटतंय आणि त्यांना कुठेतरी ब्रेक लावायचा आहे. म्हणून त्याच्या भावाला किंवा माझ्या कुटुंबातील व्यक्तीला इजा पोहोचवणे किंवा माझ्यासोबत जे पदाधिकारी असतात त्यांना कुठे इजा पोहोचवण्याचा प्रयत्न. हे लोकशाहीमध्ये मान्य नाही. निवडून येणं किंवा निवडणूक पराभूत होणं हे चालत राहतं राजकारणामध्ये, पण निवडून आलेल्या प्रतिनिधीला मारणे किंवा त्यांचा गट तयार करणे आणि त्यांच्या भावाला त्या ठिकाणी षडयंत्र तयार करणे, मारणे, जिवे मारणे, नुसतं मारण्याचं नाही, जिवे मारण्याचा प्रयत्न आणि तशी या ठिकाणी योजना तयार करणे. जर आज समजा ते लक्षात नसतं आलं किंवा त्याच्या पोलिसात तक्रार झाली नसती तर एखाद्या वेळी त्यांनी हा प्लॅन सक्सेस केला असता आणि त्यांच्या भावाचा आणि त्यांचा जीव गेला असता. निवडणुका जिंकण्याकरता, आमदार होण्याकरता एवढी लाचारी पाडणे हे काही योग्य नाही. हे लाचारपणाचं लक्षण आहे. राजकारणामध्ये निवडणुका लढता येतात, 2029मध्ये लढता येईल, त्यांच्या नशिबात असेल ते निवडून येतील. पण आज प्रवीण तायडे आणि त्यांच्या परिवाराला संपवणे हे जे गट कारस्थान आहे हे मात्र योग्य नाही.